नाशिकच्या मालेगावमध्ये भर वस्तीत तरुणावर धारदार शस्त्राने वार केल्याची धक्कादायक घटना शहरातील डीके कॉर्नर परिसरात घडली। अजय अहिरे असं जखमी झालेल्या तरुणाचं नाव आहे। सध्या जखमी अजयवर नाशिकच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे। जुन्या वादातून कुरापत काढत हा हल्ला झाल्याचं बोललं जात आहे। हल्ल्याचा थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय। या प्रकरणी कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तात्काळ तपास चक्र फिरवत संशयितांना ताब्यात घेतलं। मात्र दलित तरुणावर अत्यंत निर्दयपणे हल्ला करत त्याला अमानुषपणे मारहाण करणाऱ्या संशयित आरोपींवर मोका अंतर्गत कारवाई करावी, तसेच हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा या मागणीसाठी मालेगावातील आंबेडकर जनतेनं मुकमोर्चा काढत घटनेचा जाहीर निषेध केला। 18 शिटी अंतर्गत याच्या भावावर गुन्हे दाखल होते, ते गुन्हे मिटून गेलेले आहे। ते गुन्हे क्लोज करण्यात आलेले आणि यांच्याच परिवारावर का 18 शिटी गुन्हे दाखल होता। आम्ही शिवाजी महाराजांना इतकं मानतो ना, जेवढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानतो। आम्ही कुठेही जातभेद नाही करत आहे आणि त्यामुळेच या घटनेचा उद्रेक कुठेही घडलेला नाही। खूप शांतती पद्धतीने ही गोष्ट चालू आहे। का बरं, आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारे मावळे आहे आणि आम्ही आमच्या मावळ्यांवर खोट्या पद्धतीने गुन्हे दाखल करत नाही। यांच्याच फॅमिलीवर का 18 शिटी गुन्हे दाखल होतात। का बरं, यांची मानसिकता ही एक आंबेडकरी समाजाविरुद्ध चुकीची भावना आहे आणि हे खूप पैसेवाले लोक आहे। हे कुठंतरी प्रशासनाला पैसे देऊन दाबवायचा प्रयत्न करणार म्हणजे करणार। गँग वॉर हे ते त्यांनी आता याचे फोटो बघा तुम्ही, त्याच्यावर हत्यारे, धारदार शस्त्राने हत्यारे आणि युट्यूबवर यांचे चॅनल, ते तेव्हाही कारवाई करणार। प्रशासनाने त्याच वेळेस या अजय नावाच्या पोरावर कुऱ्हाडाने धावपेच घेऊन त्याला मारण्याचा प्रयत्न केला। त्याच वेळेस त्याच्यावरती कारवाई झाली असती तर आज ही घटना घडली नसती। डीके चौकात रात्री 11 ते 11:30 वाजता हा मुलगा अजय जो आहे तो आपल्या घराकडे जात होता आणि अशा वेळेस काही समाजकंटकांनी पूर्ण प्लॅनिंग नुसार हे जे काही 3 पोरं आहेत, त्यामध्ये प्रमुख आरोपी जो जतीन बच्चाव आहे, या 3 आरोपींनी त्या मुलाला रस्त्यामध्ये थांबून आणि जुन्या वादाची कुरापत एक 6 ते 8 महिन्यापूर्वी या जतीन बच्चावने याच मुलाला तलवार घेऊन त्याच्या मागे लागलेला होता। तशी छावणी पोलीस स्टेशनला त्याच्या नावाची FIR सुद्धा आहे, परंतु त्यावेळेस त्यांनी तो विषय गांभीर्याने घेतला नाही आणि मग दिनांक 16 रोजी मागच्या वादाची कुरापत काढून जातीयवाचक शिवीगाळ करून त्या मुलाला बेदम मारहाण केली आणि त्यावेळेस त्याच्या पोटामध्ये धारदार शस्त्राने हत्यार खुपसून ते पोट फाडलं। त्याच्यातून त्याचा कोथळा बाहेर आला आणि अशा क्रूर कृत्य करत असताना दुसरा जो आरोपी होता, ज्यावेळेस अजयचा कोथळा त्याच्या हातात होता, त्यावेळेस दुसऱ्या आरोपीने त्याचे केस पकडून ठेवलेले होते आणि आणखी मार असं सांगत होता। इतक्या निगृण विचाराचे, इतक्या क्रूर विचाराचे हे कसे असू शकतात, मला असं अत्यंत गंभीर प्रश्न पडलेला आहे। आणि या मुलाचे जर काही इन्स्टावरचे व्हिडिओ बघितले तर ते संपूर्ण हत्यारांच्या सोबत त्याचे व्हिडिओ आहेत, जो बॅनरवर आज त्याचे ते फोटो सुद्धा टाकलेले आहेत की त्यांनी मारताना मोबाईल मध्ये शूटिंग सुद्धा घेतलेली आहे। तर ते मोबाईल सुद्धा त्यांनी जमा करण्यात यावेत आणि त्यांच्यावर कठोर अशी कारवाई करण्यात यावी। या प्रकरणात मी एवढंच सांगेल की हा प्रकार थोडासा धनदांडग्या लोकांचा असल्यामुळे कदाचित त्याला लवकरच त्याच्यामध्ये सूट मिळू शकते, म्हणून ही केस अंडर ट्रायल चालवण्यात यावी आणि सर्व समाजाला याच्यातून न्याय निर्माण करण्यात यावा। एकीकडे नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला ही मोहीम राबवत असताना दुसरीकडे गुन्हेगारी फोफावत असल्याचं पाहायला मिळते। त्यामुळे मोहीम केवळ नावापुरतीच राबवली जाते की काय, असा प्रश्न आता संतप्त मालेगावकरांकडून विचारला जातोय। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी आम्रपाली वाघ, मालेगाव।